कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे मारुती कुठे गेला? एक्सक्यूज मी, या गाडीपाशी ड्रायव्हर उभे होते, त्यांना बघितलं का कुठे गेले ते? ते तिकडे गेले बघा देवळात। थँक्यू। मला ते फुलं द्या। किती झाले? 100 रुपये। काकू कॅश नाही आहे, मी तुम्हाला ऑनलाईन करतो। ऑनलाईन नाही, कॅशच द्या। कॅश तर नाही आहे। पारू पारू ताई हे घ्या। पारू आदित्य सर, तुम्ही यात कापडात? तुला सांगतो सगळं, मला आईची खूप आठवण येत होती ग। तिच्याशी बोलू असं वाटत होतं, तिच्यासोबत वेळ घालव असं वाटत होत, म्हणून मी आईला माहिती नाही, तिला वाटतं मारुती मामा सोबत आई मंदिरात गेली, तिला फुलं हवी होते। पारू तू माझं एक काम करशील, हे फुलं आहेत ना, ही फुलं जाऊन आईला दे, जा जा प्लीज। बरं, आणि असू दे प्लीज प्लीज, देवीकडे प्रार्थना कर ना, माझं आणि आईचं बोलणं होऊ दे म्हणून। जे झालं त्यासाठी तिला मला प्लीज लवकर माफ करू दे। पारू देव तुझं ऐकतो ना, प्लीज प्लीज सांग ना त्यांना, यावेळी पण ऐक प्लीज। तुम्ही नका काळजी करू सर, मी देवीकडे नक्की प्रार्थना करेन। देवी आई परत आधीसारखं तुमच्याशी बोलायला लागतील। मी आले। तिकडे अरे मारुती इथे पण दिसत नाहीये, गेला कुठे? देवी आई ही घ्या फुलं। पारू, तुला कसं कळलं मला फुलं हवी आहेत ते? ते बानं सांगितलं मला की तुम्हाला फुलं हवी आहेत, म्हणून मी घेऊन आले। घ्या ना। बरं केलंस फुलं आणलीस ते। चल एकत्रच पूजा करू। मी? हो, त्यात काय? पारू, देवासमोर सगळे सारखे असतात ग। चल, गुरुजी अभिषेकाची तयारी करते, ये। अहिल्या देवी, तुम्ही दिलेली साडी देवीला नेसवलेली आहे, खूप छान दिसते। आता आपण आरती करून घेऊया। चल। दुर्गे दुर्गट भारी तुझविण संसारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी।
आई आई ये- आई ये- काय झालं तुला चक्कर येते का आई काय एखादा माणूस एक खोटं लपवण्यासाठी अनेक खोटं बोलतो, तसंच एक चूक सुधारण्यासाठी अनेक चुका करत जातो. पण हे करताना तो आपल्या घराण्याची आबरू चव्हाट्यावर आणतोय याचंही भान राहत नाही त्याला. देवी आई, काय ग, तूही सामील असशील ना यात? तुला पण सगळं माहिती असेल. नाही आई पारूला 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 काही माहिती नव्हतं तिची काहीच चूक नाही आहे तिला तर हेही माहित नव्हतं मी मारुती मामाचे कपडे घालून आलो आई मला तुझ्याशी बोलायचं होतं म्हणून मीच स्पष्टीकरण द्यावं लागतंय. इथेच स्पष्ट होतंय की तू चुकलायस. आणि ह्या सगळ्यात तू मारुतीला का ओढलंस? त्याला काय स्वतःचं काम करायचं नव्हतं का? त्याला घरी बसून आराम करायचा होता. काय चाललंय का इथे? सगळेजण असे का वागतायत कळत नाहीये मला. गोष्टी मार्गावर आणाव्याच लागतील. कुणी उठावं आणि कसंही वागायला ही काय धर्मशाळा नाहीये. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या चुकीची शिक्षाही मिळणारच. उठसूट कुणीही यावं आणि या अहिल्यादेवी किर्लोस्करच्या विश्वासाला तडा देऊन जावं आणि ती गप्प बसेल, हा गैरसमज कुणीही करून घेऊ नये. आई 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 देवी आई, आई आई ऐक ना आई मी काय म्हणतोय आपण घरी जाऊन शांतपणे बोलूया ना आई आई प्लीज माझं ऐकून आई सगळे बघतोय देवी आई, आई ऐक ना आई बरं ठीक आहे मी गाडी काढतो रिक्षा आई मी गाडी काढतो ना आपण घरी जाऊन बोलूया ना देवी आई, आई प्लीज देवी आई थांबा. आई प्लीज प्लीज ऐक ना माझं आई चला. देवी आई थांबा ना. देवी आई. आदित्य सर, आदित्य बाबा तर म्हणले काय काळजी करू नका पण आता टेन्शन तर येणारच ना. त्या तिकडं देवळामध्ये काय चाललं असेल हे त्या देवालाच माहिती. आदित्य बाबा आणि आईले मॅडम एकमेकांच्या समोर आलेच असतील ना. मग ते एकमेकांशी बोलले असतील का? आणि आदित्य बाबांना ड्रायव्हरच्या रूपात बघून हायल्या मॅडम चिडल्या तर नसतील? अरे बापरे. पारू तू अशी घाबरल्यासारखी का दिसतेस? बा मी तिकडं मंदिरात. तू देवळात कशा करता गेलीस? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.